संविधानिक अधिकार हक्क आहे ते मुद्दे घेऊन गेले. म्हणजे कुठले मुद्दे आहेत? ते जातीय जनगणना असेल, या आरक्षणाच्या मुद्द्यावर असतील, युएन बॅन असेल, अॅट्रॉसिटी ऍक्ट जो जातीय वर्चस्वातून जो दर बसवण्याचा कायदा आहे तो कायदा सर्व धर्माच्या लोकांना लागू झाला पाहिजे. ओबीसींना, ओबीसीचे मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील किंवा हिंदू असतील, ओबीसींना तो लागू झाला पाहिजे. अशा विविध जे अधिकार, संविधानिक अधिकार जे राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने पायदळी तुडवलेले आहेत, शैक्षणिक असो किंवा नोकरीविषयक असेल, ते मुद्दे घेऊन दुसरी राजकीय आघाडी जनतेच्या दरबारात जाऊन मतं मागणार आहे. च्या 50 ते 60% होतात. म्हणजे 40% जे मतदार आहेत ते काँग्रेसच्या विरोधातले आहेत आणि बीजेपीच्या विरोधात आहेत. जनतेला पर्याय नसल्या कारणाने ते मतदान करू शकत नाहीये. म्हणून आम्ही पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी तिसरी राजकीय आघाडी ही स्थापन करण्यात आली आहे. जे जनतेचे संविधानिक अधिकार हक्क यासाठी जनजागृती करेल, नुसतं विकासाच्या मुद्द्यावर नाही तर लोकशाही वाचवण्यासाठी आणि या देशाचं संविधान वाचवण्यासाठी तिसरी राजकीय आघाडी महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुका आल्या. राजकीय आघाडी जी आहे ती प्रबळ पक्षाबरोबर किंवा सत्ताधारी पक्षाबरोबर जाणार आहे का, किंवा ऑफर आलेला आपण काय भूमिका घेणार? बघा, तिसरी राजकीय आघाडी याचा अर्थच असा होतो की दोन्ही पक्षांना सोडून एक सशक्त पर्याय ते तिसरी राजकीय आघाडी आहे. तेव्हा त्यांच्या तो त्या तिसरी राजकीय आघाडीच्या नावातच ते सर्व दोघं बाद झालेले आहेत. तिसरी राजकीय आघाडी आमच्या घड्याळाप्रमाणे 2 पक्ष झालेले आहेत. घड्याळाचे राष्ट्रवादी अजितदादा गट झालेला आहे, शरद पवार गट आहे. कुठल्या गटाकडे तुम्हाला ऑफर आली तर तुमच्यामध्ये काय असं होऊ शकतं का, काय सांगा? बघा, आपण काही जागा जाऊ शकतात आमच्यामध्ये, मी असं बोलत नाही. काही लोक आम्ही तिसऱ्या राजकीय आघाडीचं मुख्य घोषणाच आहे, जे येतील त्यांना सोबत घेऊन आणि जे येणार नाही त्यांच्याशिवाय तिसरी राजकीय आघाडी यशाच्या दिशेने वाटचाल करेल. एकंदरीत लोकांनी तुमच्यावर विश्वास का करावा? कारण गेल्या वर्षी बघा, मी या तिसऱ्या राजकीय आघाडीचं नेतृत्व करतो. संजय दाटुकोपरे, ओबीसी एंटी पार्टी ऑफ इंडिया. मी गेली 30 वर्ष या राजकारणात, गेली 30 वर्ष आणि गेली 30 वर्षे मी अपक्षच, म्हणजे ना बीजेपीकडे झुकलो ना का काँग्रेसकडे. हे स्वतंत्रपणे या देशामध्ये 30 वर्ष संजय कोकरेंनी राजकारण केलेलं आहे. त्याच्या लोकांचा माझा विश्वास आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असं गाव नाही ओबीसीच्या चळवळीच्या माध्यमातून जिथे संजय कोकरे गेला नाही. तर लोकांचा विश्वास आमच्यावर प्रबळ आहे. एकंदरीत राजकीय वर्तुळाचे चिखल झालेलं आहे. लोकांचा विश्वास कुठेतरी उडालेला आहे. आता लोकांच्या मध्ये संक्रमण कुठेतरी निर्माण झालेलं आहे. सर्वेच येतात, सर्वेच बोलतात, पण विकास कुठे दिसत नाही. त्यामुळे आता लोकांमध्ये कुठेतरी विचार समोर उभा राहिलेला आहे. कशा प्रकारे आपण लोकांच्या विश्वासावर खरे उतरा? लोकांनी विश्वास उरला नाही याचं कारण असं आहे की राजकारणात तेच ते लोक होते. आज महाराष्ट्रातलंही पाहिलं आपण की आलटून पालटून सेना, बीजेपी, काँग्रेस, राष्ट्रवादी याच्याशिवाय कोणाची सत्ताच राहिली नाही. त्याच्यामुळे दुसऱ्यांना विश्वास आहे की नाही असं म्हणण्याचा विषय नाही आहे ना. त्यांना संधी द्यावी लागेल, पहिले संधी द्यावी लागेल आणि मग संधी दिल्यानंतर मग आपल्याला हे करता येईल की बा यांनी विश्वास मात्र ठरले की नाही. या लोकांनी काही केलं नाही म्हणून तिसरी आघाडीला पर्याय म्हणून समोर यावं लागलं. हे मुद्दे कोणीच घेतले नाही. जनगणनेचे मुद्दे कोणी घेतले नाही. शेतीसाठी स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प कोणीच मुद्दा घेतला नाही आहे. म्हणून हे मुद्दे जर आवश्यक असेल आणि हे मुद्दे ते घेणारच नसेल तर या मुद्द्यावर किमान जनमानसामध्ये जरी प्रबोधन होत असेल तरीही तिसरी आघाडीची फार मोठी उपलब्धता आहे. कारण येणाऱ्या काळामध्ये आता तिसरी आघाडी लोकसभेला सामोरा जाते आहे, पण विधानसभेमध्ये याचे पडसाद इकडून महाराष्ट्रामध्ये मात्र जो तितंब चाललेला आहे, एका राष्ट्रवादीच्या 2 राष्ट्रवादी, एका शिवसेनेच्या 2 शिवसेना वगैरे वगैरे, हा तितंब आम्ही बंद करणार आहोत आणि लोकांच्या मनातला जो संभ्रम आहे मी कोणाला मतदान द्यावं त्याला आम्ही उत्तर देणार आहोत. तिसरी आघाडी सक्षमपणे मात्र महाराष्ट्रामध्ये या पद्धतीनं सगळ्या गोष्टीवर, खास करून विदर्भामध्ये, पूर्व विदर्भामध्ये तिसरी आघाडी जबरदस्त पद्धतीनं काम करेल. पूर्व विदर्भ जो नक्सलाईट भाग वगैरे म्हटलं गेलं तर त्या भागापासून तर शेवटच्या इकडं मला माहिती नाही जास्त, पण चांगल्या पद्धतीनं काम. सर, आप क्या कहना चाहिए? किस तरीके की तैयारियां है ये तीसरी आघाड़ी की तरफ से, क्या कहना चाहिए? देखिए, ये प्रयास की शुरुआत है. संजय जी बहुत समय से काम कर रहे हैं, उनका अपना अनुभव है. सब लोग देखिए, इस समय जिस देश की राजनीतिक परिस्थितियां हैं, जो भी मुख्य पार्टियां हैं, उनका चरित्र और चलन हम लोग देख चुके थे. भ्रष्टाचार में इन्वॉल्व है,
इलेक्टोरल बॉन्ड्स के माध्यम से उनका भ्रष्टाचार एकदम उजागर हो गया है। जिस ढंग से खरीद फरोख्त हो रही है, जिस ढंग से भगदड़ मची हुई है, कोई इधर जा रहा है, कोई उधर जा रहा है, इसमें विचारधारा खत्म हो चुकी है और पैसा जो है, भ्रष्टाचार जो है वो आगे आ चुका है। इसलिए एक अल्टरनेटिव की जरूरत है, ऐसे अल्टरनेटिव की जो जनता के मुद्दे हैं उन पर काम कर सके, जनता की जो समस्याएं हैं उनको दूर करने के लिए काम कर सके, जनता की जो बेरोजगारी की समस्या है, जनता की जो अशिक्षा की समस्या है, गरीबी की जो समस्या है, उन पर ध्यान दिया जा सके। इनके लिए मेहनत करनी पड़ती है। ये जो जुमलेबाजी है या और कुछ हम जो बड़ी बड़ी बातें बना करके चले आते हैं कि हम मुफ्त में ये कर देंगे, हम ये कर देंगे, ये जो है गवर्नेंस का तरीका नहीं है। गवर्नेंस का तरीका है सबको शिक्षा मिले और अच्छी शिक्षा मिले। वो कब होगा? जबकि आप मेहनत करेंगे, अन्यथा नहीं हो सकता। ये जो सबको जो है समान रूप से न्याय जो है वो मिले, वो कब होगा? जबकि आप उस पर मेहनत करेंगे, अन्यथा न्याय नहीं मिल सकता। तो समस्या हमारी ये हो गई है, वो बड़े बड़े मुद्दे जिनसे जनता का दिमाग भटकाया जा सके, उन मुद्दों की बात करते हैं और जो असली मुद्दे हैं जनता के, उन पर चर्चा नहीं करते या उन पर काम नहीं करते। ये सबसे बड़ी समस्या है। हमारा जो अपना जो अल्टरनेटिव है, जो हम यहाँ पर इकट्ठे हुए हैं, सब जनता के प्रतिनिधि हैं, ग्रास रूट लेवल के लोग हैं और उन ग्रास रूट लेवल की जो समस्याएं हैं उनको हम समझते हैं और उनको दूर करने के लिए हम मेहनत करेंगे, पुरुषार्थ करेंगे। ये हमारा वायदा है। बहुत बहुत धन्यवाद।